अशा प्रकारची मानसिकता यांची आहे, ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते. एखाद्याने एखादी चूक केली किंवा काय फसवणूक केली तर त्याला निदान पश्चाताप असतो. त्यांना कसलाही पश्चाताप नाही. आमचा तो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटोळ करणे. आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज 2 दिवसामध्ये साधे शेतकरी शेतात 15-20 शेतकरी आहेत. मला फोन केलेला फोन ऑन आहे. बापू माघार घ्यायची नाही, आम्हाला मतदान करायचं. तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो. माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाखत होती, त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या कॉमेंटमध्ये त्या मुलांनी लिहिलं होतं, विजय बापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात 1 मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय. विजय बापू शिवतारेंना दिलेलं 1 मत सरंजामशाही प्रस्थापितगिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात, पार्थ पवारांच्या वेळेस सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती, काय धुवा होता सगळा, पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकुमशाही सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या. त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील आम्ही 41 वर्ष तुम्हाला मतं देतोय. पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा. सगळे केंद्राचे प्रकल्प, राज्याचे प्रकल्प, मेडिकल कॉलेज, वुमन्स हॉस्पिटल, ESIC हॉस्पिटल, शेतकीचे सगळे प्रकल्प, डेअरी तिकडेच, मोठे मोठे कारखाने तिकडेच. आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा 2 वेळा पुरंदरने जास्त मतं दिले. तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिलंय? आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना. तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे, पण शेतकऱ्यांना काय दिलं? भोरला काय दिला? दौंडला काय दिलं? इंदापूरला काय दिलं? तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं. तुम्ही जरा बारामती शहराचा, बारामती तालुक्याचा पश्चिम भाग 29 गाव जरा दाखवा ना. मला आव्हान आहे तुमचं की 29 गावात आज आपण जा. आंबीपासून भोयटेवाडेपासून पियाला पाणी नाही. इरिगेशन सिंचनाचं तर वेगळं राहिलं. 50 वर्ष तुम्ही त्या 29 तुमच्या तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही. जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून हे पवारांनी केलेलं नाही. सगळे कारखाने असतील काय असतील हे काय कुणी बनवले, कुणी लुटले. त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे, कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे, लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे. पुरंदरच्या मातीला तर वसा येतो. ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई 1857ला नाही झाली, त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली. हा इतिहास आहे पुरंदरचा. संभाजी राजांचा जन्म इथे झालेला आहे. महाराजांची पहिली लढाई या पुरंदरमध्ये झाली आहे. बेलसारांनी खळदला. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोबाला आहे, जेजुरीला आहे. भुवनेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलं. 3000 किलोमीटर लांब येऊन का तिकडे जागा नव्हती का? या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची, समाजाची, त्यावेळेस पोट तिडकीने पेटून उठून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र, तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारे कोण होते? तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशव अत्रे साहेब होते. म्हणून महाराष्ट्र आहे. मुंबई सकट महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेलं आहे. आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं, देशात ब्लॅकमेलिंग करायचं. हे ब्रह्मराक्षस हा रावण आम्हीच तयार केलेला आहे. आम्ही मतं देऊन तयार केलेलं आहे. आणि मग बाहेरचा माणूस कोणी येणार नाही. या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे. या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना. आणि म्हणून ही लढाई आहे. या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा, रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे. निर्णय घ्यायला उशीर झालाय का? आणि अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही. लोक हुशार आहेत, प्रचंड हुशार आहेत. मीडिया आता हे झालेलं आहे.
आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्याव्या तसं नाही. 100 लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्हीवाले दाखवतात, 13 कोटी लोक बघतात. जनता सुज्ञ झालेली आहे. घराघरा बसून मोबाईलवरून सर्व लोक, तरुण मुलं, महिला सगळं बघतात. त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा. तुम्ही जर सत्य असाल, खरा असाल, तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला 10-15 दिवस, महिनाभरचा वेळ ठीक आहे. आणि ही लढाई विजय शिवतरेंची नाही, ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही. पुन्हा एकदा सांगतो, आमदार बनणे, खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे. लोकांची लढाई लढण्यासाठी, प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचं आणि म्हणून ही मी लढाई लढतोय. निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातल्या, निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल. मी आणखी एक तुम्हाला सांगतो, मी महायुतीच्या विरोधात नाही. 100% मी महायुतीचा, शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे. मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे. नरेंद्र मोदींना निष्ठास्थान मानणारा मी माणूस आहे. याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे, लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे, देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे. आणि म्हणून याच विचारांचा मी आहे. परंतु इथली लढाई ही वेगळी आहे. इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आला आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे. आणि म्हणून लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा नव्हती. अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं. त्याचं कारण आहे की अंडरकरंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडरकरंट हे करून लोकांचा आदर करून, मतदारांचा आदर करून मी इथे येतोय. आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल. अनेक प्रकारचे, बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील, काय येतील. आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून, ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले 1978 नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारू राजकारण कोणी केलं असेल, यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण, केवढी टोले जंग माणसं, दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं. बाजारू राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जातं, जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी. सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले. लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती? अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या? आणि म्हणून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे. बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे. आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ. विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक माणूस खासदार झाला. आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू. बाहेर पडणार का? म्हणजे तुमची बंडखोरी एक वापस लढवणार? मी बंडखोरी एक लक्षात द्या, मी 2 दिवस मी सांगतोय, बंडखोरी हा शब्द इथे लागूच होत नाही. लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कांचनताई होती, जानकर होते, विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत. पण इथे आता पवार वर्सेस पवार. शिवसेना सोडणार तुम्ही, त्यासाठी शिवसेनेतनं बाहेर? मी आता बाहेर पडण्यास, मी आता लढाई लढणार हे नक्की झालंय. मी बंड नाही, याला परत सांगतो मी तुम्हाला, हे बंड नाही, हे शिवसेनेचं बंड नाही, ही न्यायाची लढाई. याच्या अगोदरी अपोजिटला असायचं ना कोणतरी. पवार एका बाजूला असायचे, दुसऱ्या बाजूला कांचन कुले होत्या, कधी नलावडे होत्या, कधी जानकर होत्या. आज कोण आहे? पवार वर्सेस पवार. मग ह्या 5,80,000 लोकांनी जायचं कुठे? म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय. मी बंड करत नाही. लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून हे काम. बापू, तुम्ही याचं नाव नमो विचार मंच केलेलं आहे. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, आधी मंत्री राहिलेले आहात. तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला. देशामध्ये अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत. नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात. तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचार मंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता.
म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता, तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता, हा विरोधाभास नाही का वाटत? तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचारमंच केला, याचं कारण काय? तुमच्यावरती असा आरोप होतोय, बापू काही नेते असं खासगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे, भाजपनंच बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा, ते एकदा स्पष्ट करा. बिलकुल नाही, कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. माझी चर्चा, मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून, लोकांनी मला काय सांगितलं. मी काळूबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो, मंदिराला भेट दिली, सतरंजीवर 200 लोक होते, आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या, आम्हाला मत ना सुप्रियाताईला द्यायचं आहे, 15 वर्ष त्यांनी काय केलेलं नाही, ना आम्हाला सुनेत्रताई. कोण सुनेत्रताई? अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं? काय लोकशाही आहे ही? काय कॉन्ट्रीब्युशन? आणि म्हणून अजिबात नाही. कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय, नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे, तशी विजय शिवतारेंची श्रद्धा आहे. आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती. शिंदे साहेब कोणाला मानतायत? नरेंद्र मोदींना. देवेंद्र फडणवीसांचं अधिष्ठान आणि जागा गुरु कोण? नरेंद्र मोदी. सर्वांचेच नरेंद्र. कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. आणि डेडिकेशन काय आहे त्यांचं? त्याच्यात सगळ्यात महत्वाची, 70 वर्ष काँग्रेसने राजकारण केलं. त्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सुभेदार नेमले. एकाचा कारखाना, एकाची दूध डेअरी, एकाची बँक. नरेंद्र मोदींनी देश आणि भाजपचा शेवटचा एंड गोल काय आहे? राष्ट्र. RSS असो, भाजप असो. आणि म्हणून देशाप्रती कमिटेड. चुकीचं ठीक आहे, ईडी करून कोणाला नामावर सगळं काय करत असतील, पण शेवटी त्या सगळ्याचा एंड, त्या सगळ्याचं अंतिम ध्येय हे राष्ट्र घडवणे आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, ते आता द्रोणाचार्य सुद्धा, मला मानू न मानू, द्रोणाचार्य मी एकलव्याला ऍक्सेप्ट केलं नव्हतं, पण तरी एकलव्य झाला मोठा योद्धा. होऊ शकते नाही. तुम्ही महायुतीकडे जागेची मागणी का केली? आता ते महायुती, ते मानचे नेते करत असतील. ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील, बोलतील काय असेल. आणि महायुतीच्या जागा अधिकच्या याव्या याकरता आता अमित शहा प्रयत्न करतात, देवेंद्र फडणवीस करतात. महायुतीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली, विधानसभा कोणी पाहिली हो? 6 महिन्यात विधानसभा एक. मी आज सांगतो तुम्हाला, 2024ची विधानसभा सगळे सेपरेट लढतील. सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे, तर आयते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील. होणारच नाही, ते पोस्ट अलायन्स होईल. आणि विधानसभा कोणी पाहिले? आज लोकांची मानसिकता काय, लोकांची मागणी काय, त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे, ते मी करतो. विरोधकांची मूठ बांधणार का तुम्ही? हर्षवर्धन पाटील नाराज आहेत, ते आता काय सगळं सांगू काय ते? बापू, तुम्ही आता एकीकडे तुम्ही निवडणूक लढवण्यामध्ये ठाम आहात, दुसरीकडे महायुतीमधले एक नेते आनंद परांजपे असं आव्हान देत आहेत, विजय बापूंनी जर इकडे निवडणूक लढवली तर आम्ही तिकडे एकनाथ शिंदेना पाडणार. एकनाथ शिंदेचे ते चिरंजीव आहेत, एकनाथ शिंदे तुमचे नेते आहेत. जर कदाचित असा निर्णय तिथे घेतला तर तुमच्या नेत्यासाठी तुम्ही माघार घेणार का? काय सांगणार अशा वेळी नेत्या? एक लक्षात घ्या, उद्या त्याच्या चर्चा होतील, हे होईल. सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे. आणि भाजपचं आजचं उद्दिष्ट काय? 400 पार करायचं. पण त्याच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय? राज्याला त्रास देणारे पवार नको. महायुतीचं तेही एक उद्दिष्ट आहे. ते तसंच सक्सेस होणार नसेल. लोक बोलतायत की मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत. आमची लढाई ही सुप्रिया सुळेंशी होईल. अजित पवार जिंकू शकत नाहीत. त्याचं कारण उर्मटपणा. साधे लोक बोलतायत. देवाची शपथ घेऊन सांगतो, ह्या रिॲक्शन्स आहेत. त्यामुळे काम खूप मी चांगलं करतो, त्याच्यावर कोणालाही. आता मला काल माहित पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधान भवनाच्या बाहेरच्या केबिनच्या बाहेर होते. राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता, एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते. तर ते बाहेर आले, काय रे इथे कशाला आला? जा ना तुमच्या चंद्रकांत दादाकडे. हे उत्तर आहे? नावासकट सांगतो मी तुम्हाला. मला लोकांना ही असो, मी एअरपोर्टला गेलो, 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार, 3 बुके घेऊन मी गेलो बारामतीला, ज्या दिवशी रोजगार मेळावा होता त्या दिवशी.
मला वाटलं तिघे एकत्र येतील. अजित पवार बारामतीत होते, ते आले. आता म्हटलं हे काय दोघे वेगळे आहेत, हे आले लवकर. उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, किती गुरमी माणसाला. मी म्हटलं ठीक आहे, मुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे, मी कोणी कार्यकर्ता नाही आहे. ते असतील 50,000 कोटीचे, मी अब्जमध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्वावर. मी आपला गेलो, दादा त्या अधिकाऱ्यावर त्या नावाला आणि असं आहे. माझा जिल्हा प्रमुख माझ्यावर होता, म्हणे बापू याला धडा शिकवलं पाहिजे. आजही माझ गेलेलं नाही.